वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला मस्त अशी चटपटीत अशी डिश बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे बघा मी बीटरूट जो मागचा आणि पुढचा भाग आहे तो कट करून घेणार आहे। 3 बीटरूट इथे मी वापरलेले आहे। तिन्हीचाही मागचा आणि पुढचा भाग कापून घेणार आहे। नंतर इथे मी बटाट्याने ज्याचे आपण साल काढतो त्यानेच या बीटरूटचे देखील साल काढून घेणार आहे। तर व्यवस्थित या तीनही बीटचे साल काढायचे आहेत। तर रेसिपी एकदम पौष्टिक अशी आहे आणि चटपटीत पण आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा। तर साल काढल्यानंतर आपण हे बीट कुकरमध्ये पाणी टाकून शिट्टी काढून घेणार आहे। छान गाळ होईपर्यंत, मऊ होईपर्यंत हे शिजवून घेणार आहे। तोपर्यंत इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे, ती देखील दोनदा धुवून घेतली आहे आणि नंतर पाणी टाकून छान भिजत ठेवली आहे। तर इथे बघा बीटला चांगल्या 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। तर बीट अजून गरम आहे, त्यामुळे चिमट्याच्या साहाय्याने मी प्लेटमध्ये हे काढून घेणार आहे। तर 3 बीट इथे वापरलेले आहेत। तर कुकर इथे आता मी बाजूला ठेवून देते। तर हे बीट गार व्हायला ठेवायचे आहेत। तर इथे बघा मी सुरी खोवून दाखवते, मस्त आतपर्यंत उकडले गेलेले आहेत। तर इथे मी याचे थंड झालं स्लाइस करून घेतलेले आहेत आणि हे स्लाइस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये याची छान मऊ अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर दिसतोय या बीटरूटचा। तर पेस्ट पण एकदम छान मऊसूद झालेली आहे, कुठेही जाड कण यामध्ये शिल्लक राहिलेले नाही आहेत। तर इथे मी 3 वाट्या एवढं गव्हाचं पीठ घेतले, त्यामध्ये बघा मीठ, कलोंजी, तीळ, जिरे, ओवा आणि काळी मिरी पावडर टाकून घेणार आहे। तर हे सर्व जिन्नस टाकल्यानंतर इथे मी जी आपण बीटची पेस्ट करून घेतली होती ती इथे ॲड करून घेणार आहे। तर इथे व्यवस्थित ही सर्व पेस्ट ॲड करायची आहे आणि ही कणिक आपल्याला फक्त या पेस्टमध्येच भिजवायची आहे। लागलं तर फक्त 1-2 चमचे आपल्याला वरतून पाणी लागणार आहे, शक्यतो पाणी घेऊच नका। या पेस्टमध्येच हे पीठ आपल्याला सर्व कालवायचं आहे। तर इथे सर्व पेस्ट मी टाकून घेतली आहे। त्यानंतर इथे भिजवलेली डाळ जी आहे ती चांगली भिजली गेलेली आहे, तर यातलं पाणी मी काढून टाकणार आहे आणि नंतर ही मुगाची डाळ यामध्ये टाकून घेणार आहे। तर ही मस्त बीटरूटची पेस्ट टाकून छान पौष्टिक अशी प्रोटीनयुक्त मुगाची डाळ टाकून आपण मस्त इथे पापडी चाटला जी पापडी लागते ती पापडी या बीटरूट टाकून बनवणार आहोत। तर इथे बघा मी 2 पळ्या एवढं तेलाचं मोहन टाकून घेतलेलं आहे आणि संपूर्ण कणिक ही जे बीटचं पेस्ट आपण यामध्ये टाकलेलं आहे त्यामध्येच सर्व व्यवस्थित घट्ट अशी भिजवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने बघा मी भिजवून घेतलेली आहे। नंतर इथे वरतून थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा याला एकजीव करून घेणार आहे। तर इथे तुम्ही कलर बघू शकता, बीटचा लाल रंग, त्यामध्ये मध्ये ही छान दिसणारी अशी पिवळी मुगाची डाळ, किती सुंदर कलर दिसतोय आणि कॉम्बिनेशन पण खूप छान लागणार आहे हे खाताना। तर यातलाच एक छोटासा गोळा मी घेतलेला आहे आणि इथे आपण याला एकसारखं करून घेणार आहे आणि बिलकुलही आपल्याला इथे तेल किंवा गव्हाचं पीठ इथे लावण्याची गरज नाहीये, असंच आपण लाटून घेणार आहोत। तर खूप जास्त जाड नाही, खूप जास्त पातळ नाही, अशा प्रमाणात आपल्याला ही एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि नंतर याला आपण कुठलाही एखादी छोटी वाटी घ्या, मोठी वाटी घ्या, तुम्हाला ज्या आकाराची पापडी चाट पाहिजे आहे किंवा पापडी पाहिजे आहे त्या आकारात तुम्ही इथे वाटीने याला छान असे गोल आकारामध्ये कट करून घ्या किंवा तुमच्याकडे जर कटर असेल तर त्या कटरने सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये ही छान कट करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। तर इथे मी अशी कट करून घेणार आहे वाटीनेच एकसारखी छान गोल अशी आणि नंतर ही पापडी आपली फुगू नये, कारण आपल्याला ही चाटसाठी वापरायची आहे, पापडी चाट आहे। तर इथे मी काटा चमच्याने याला छान छोटे अशी छिद्र करून घेणार आहे आणि अशी छिद्र आपण या सर्व पापडींना पाडून घेतल्यामुळे या फुगणार नाहीत आणि मस्त या कुरकुरीत खुसखुशीत अशा तळल्यानंतर तयार होतील। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील करून बघा आणि बीटरूटच्या ऐवजी तुम्ही इथे पालक देखील वापरू शकतात, तर त्याने देखील ही तुमची पापडी चाट छान अशी पौष्टिक अशी होऊ शकेल। तर इथे बघा दुसरी एक पोळी मी लाटलेली आहे आणि गोल राऊंडमध्ये कट करायच्या आधीच मी याला छान काटा चमच्याने होल पाडून घेतलेले आहे, छोटे छिद्र पाडून घेतलेले आहेत आणि नंतर कट करून घेतलेलं आहे। कट केल्यानंतर बघा इथे तुम्हाला दाखवते मी किती सुंदर दिसतंय, तीळ पण छान यामध्ये असे डोकावून बघतायत। तर एका प्लेटमध्ये हे सर्व छोटे ज्या पापड्या आहेत त्या काढून घेणार आहे। तेल आपलं इथे तापत ठेवलेलं होतं आणि चांगलं हे तेल तापल्यानंतर इथे एक करून आपण जेवढ्या याच्यात मावतील तेवढ्या छोट्या या पुऱ्या टाकून घेणार आहोत। तर मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला यात तळून घ्यायच्या आहेत, कारण की आपल्याला मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहेत। तर हाय फ्लेमवर तळल्यावरती, कारण आपण यामध्ये बीट टाकलेला आहे, आधीच त्याचा रंग लाल आहे, त्यामुळे हाय फ्लेमवर तळल्यावरती ह्या करपू शकतात, जळू शकतात, मग त्या खाताना बिलकुल चांगल्या लागणार नाही। त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या तळायच्या आहेत। तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी इथे मैदा सुद्धा वापरू शकतात किंवा अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ असं प्रमाण सुद्धा घेऊन या छान अशा कुरकुरीत अशा खुसखुशीत पापडी बनवून घेऊ शकतात। तर इथे तुम्ही बघू शकतात की रंग किती सुंदर आलाय आणि आपल्या इथे मस्त तळून झालेले आहेत आणि आता या मी जाळीवरती काढून घेणार आहे। तर रंग तुम्ही बघू शकतात।
तर मस्त ह्या अशा सगळ्या पापड्या मी आता लो टू मीडियम फ्लेमवरती तळून घेतलेल्या आहेत. तर इथे टोपल्यात बघू शकतात एवढ्या पापड्या माझ्या तयार झालेल्या आहेत. तर चहाच्या वेळेस सुद्धा तुम्ही या नुसत्या खायला घेऊ शकतात. किती खुसखुशीत झाल्यात बघा तुम्ही. तर अशा नक्की करून ठेवा आणि घरात अशा केलेल्या असल्यावर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा मस्त पापडी चाट करून खाता येईल आणि पौष्टिक देखील आहे. तर तुम्ही अशा येता जाता देखील खाऊ शकता, छोट्या भुकेसाठी सुद्धा खाऊ शकतात. तर इथे बघा पापडी चाटसाठी मी मस्त प्लेटमध्ये या पापडी म्हणजे सर्व करून घेतलेला आहे. त्यावर मस्त उकडलेला बटाटा टाकलेला आहे आणि नंतर इथे मी कट केलेला कांदा सुद्धा टाकून घेणार आहे. तर तुम्हाला हे असं नसेल टाकायचं तर तुम्ही चणे उकडून त्यामध्ये बटाटा टाकून त्याचा छान रगडा देखील करून घेऊ शकता किंवा बटाट्याचा रगडा करून सुद्धा यावर टाकून घेऊ शकता. तर इथे बघा मी कांदा आणि टोमॅटो सुद्धा टाकून घेतलेला आहे. कांदा टोमॅटो आपण इथे छान बारीक कट केल्यानंतर यावरती तिखट टाकून घेणार आहे. नंतर थोडंसं काळं मीठ टाकणार आहे. तुम्ही इथे चाट मसाला देखील टाकू शकतात. थोडीशी मिऱ्याची पावडर सुद्धा तुम्ही यावरती टाकून घेऊ शकता. तर इथे बघा चिंचेची चटणी मी तयार करून घेतलेली आहे. तर यामध्ये चिंच, गूळ, थोडीशी बडीशोप, लाल तिखट आणि मीठ असं टाकून ही चटणी मी बनवलेली आहे. नंतर पुदिन्याची चटणी इथे हिरवी टाकून घेतलेली आहे आणि नंतर दही पण छान साखर मीठ टाकून घट्टसर असं फेटून घेतलेलं आहे. तर मस्त इथे क्रीमी असं दही आपलं तयार झालेलं आहे आणि हे सर्व यावरती मी छान पद्धतीने सर्व करणार आहे. पुन्हा एकदा पुदिन्याची चटणी टाकणार आहे आणि नंतर पुन्हा एकदा चिंचेच्या चटणीचा आपण छान यावर लेअर टाकून घेणार आहे. नंतर यावरती आपण मस्त फरसाणमधली ही बारीक शेव मी इथे टाकून घेतलेली आहे. तर ही शेव यावरती टाकायची आहे आणि नंतर बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि मस्त यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे. तुम्हाला परत यावरती चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी वरून टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकतात. नंतर यावरती तुम्ही डाळिंबाचे दाणे सुद्धा टाकून घेऊ शकतात, कॉर्नचे दाणे टाकून घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते मला सांगा. होळीसाठी एक छान पर्याय आहे. तर खा, प्या, मजा करा आणि अशी नवीन नवीन रेसिपी बघत राहा. थँक्यू.